नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो। तर आताच हे पावसाळ्यात जे वातावरण आहे, आज 2-4-8 दिवस झाले सातत्याने पाऊस चालू आहे। तर त्याच्यामुळे काय झाले, बाहेर आहे थंड वातावरण आहे। तर त्या आपल्या कोंबड्यांना आहे ना, ह्या थंड वातावरणामुळे आहे ना आपल्या कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यांचं वजन पण झपाट्याने कमी होतं आणि अन्न-पाणी पण त्या जास्ती खात नाही। तर त्याच्यामुळे मी आज एक रामबाण उपाय म्हणून आहे ना हे देशी दारूचा आज उपयोग करणार आहे त्यांना। तर त्याचे मी पहिले फायदे सांगणार आहे। तर ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती पण वाढती आणि कोंबड्यांचं खाल्लेलं जे अन्न-पाणी आहे ते चांगलं पचन होतं, कारण ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अल्कोहोल असतं। तर ह्या अल्कोहोलमुळे काय होतं, आपल्या कोंबड्यांच्या शरीरामध्ये आहे ना उष्णता वाढती। उष्णता वाढल्यामुळं अंडी उत्पादनात पण वाढ होते। आपले कोंबडा कोंबडी क्रॉस आल्यामुळं अंडी उत्पादन तर वाढतंच आणि जे अन्न-पाणी जे खातात आपल्या कोंबड्या ते चांगल्या प्रकारे पचन पण होतं त्यांना, त्यांचं झपाट्याने वजन पण वाढतं। तर ह्या देशी दारूमुळं काय होतं की आपल्या कोंबड्यांवरती कोणता पण आजार जरी आला ना तरी आपल्या कोंबड्यांना तेवढी शरीरामध्ये आहे ना ताकद असते की ती कोणत्या पण आजाराला आहे ना बळी पडत नाहीये। म्हणून हा देशी दारूचा उपयोग करायचा आणि त्यांना म्हणजे खाल्लेलं अन्न-पाणी पण चांगल्या प्रमाणात पचतं। म्हणून आज हा व्हिडिओ करायचा। तर हा व्हिडिओ आज जास्तीत जास्त शेअर करा। ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना आठवड्यातून 2 टाइम का होईना पण औषधाप्रमाणेच वापर करायचा। हे जर जास्ती प्रमाणात जर आपण जर केलं तर आपली कोंबडी आहे ना बेशुद्ध होऊन एक्सपायर होण्याची पण शक्यता असते। तर औषधाप्रमाणेच आपल्याला ह्याचा उपयोग करायचा, जास्ती प्रमाणात करायचा नाही, कारण की आपल्या लहान पिल्लं आणि मोठ्या कोंबड्या पण एकत्रच असतात। त्याच्यामुळे आहे ना हे पाणी घेतलेलं आहे मी। तर ह्या पाण्यामध्ये फक्त आहे ना ह्या 10 ml ह्या झाकणाचे आहे ना मी फक्त 3 ड्रॉप टाकणार आहे आणि त्यांना देणार आहे। तर बघा तर हे 3 ड्रॉप दिलेले थोडं औषधाप्रमाणे याचा वापर करायचा आहे आणि आठवड्यातून 2 टाइम का होईना पण आपण जर केलं तर आपली कोंबडी शक्यतो म्हणजे कधी आजारी पण पडणार नाही आणि आजाराला ती बळी पण पडणार नाहीये। त्याच्यामुळे हे औषध आपल्याला देणं ह्या पावसाळ्यात गरजेचं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। का आता आपण आपल्या कोंबड्यांची ह्या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या कोंबड्यांची अशी काळजी घेतली पाहिजे। तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद, कारण की खूप कष्टाने आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करते। तर धन्यवाद।